नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता खूप कडक असा उन्हाळा चालू झालेला आहे। तर उन्हाळ्यामध्ये फक्त थंड खाण्याची खूप इच्छा होते किंवा थंड पिण्याची इच्छा होते। तर आज आपण त्यासाठीच होममेड म्हणजेच घरच्या घरी आज अशी छान अशी आईस्क्रीम बनवणार आहोत। आज आपण फक्त 20 रुपयामध्ये 1 किलो भर आईस्क्रीम बनवणार आहोत। तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरू करूया। तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर इथं मी 2 चॉकलेट फ्लेवरचे बिस्किट पॅकेट घेतले आहेत। हे बिस्किटचं पॅकेट आहे 10 रुपयाला, म्हणजे 2 मी घेतले आहेत तर 20 रुपयाचे 2 बिस्किट पॅकेट आहेत। तुम्ही कुठलेही बिस्किट घेऊ शकता, फक्त चॉकलेट फ्लेवरचे घ्या, म्हणजे चॉकलेट आईस्क्रीम बनवतोय म्हटल्यानंतर चॉकलेट फ्लेवरचे बिस्किट असल्यावर छान फ्लेवर येतो त्याचा। तर हे जे हॅपी बिस्किट आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती चोको चिप्स आहेत, म्हणजे चॉकलेट आहे। तर याचा फ्लेवर खूप छान येतो म्हणून मी हे इथं घेतलेले आहेत। यांना मी मिक्सर मधून थोडंसं बारीक करून घेतलं, नंतर याच्यामध्ये अर्धा कप साखर टाकली आणि आणखी एकदा मिक्सर मधून फिरवून घेतलेला आहे। याच्यामध्ये आता आपल्याला 2 टेबलस्पून कोको पावडर टाकायचे आहे, म्हणजे चॉकलेट पावडर टाकायची, आणि 1 कप दूध टाकायचं आहे। दूध तुम्ही कुठलंही घेऊ शकता। मी इथं म्हशीचं दूध वापरलेलं आहे। म्हशीच्या दुधामध्ये काय होतं, फुल फॅट असते, त्यामुळे ते दूध बरं म्हणतं आईस्क्रीम बनवण्यासाठी। तर इथं तुम्ही पाहू शकता आपलं छान असं चॉकलेटचं सिरप तयार झालेलं आहे। या मिश्रणाला आपण साईडला ठेवून द्यायचं। गॅसवरती एक कढाई ठेवली, कढाईमध्ये आपल्याला 2 कप दूध टाकून घ्यायचं आहे। हे सुद्धा म्हशीचं दूध आहे। आपल्याला या दुधाला छान असं गरम करून घ्यायचं आणि एक उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला हे मिश्रण जे आपण मिक्सर मधून बारीक करून ठेवलेलं आहे सुरुवातीला, ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि याला शिजवून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आणि याला सतत असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे मग काय होईल, खाली चिकटणार नाही। हे पटकन बिस्किट खाली चिकटलं जातं, म्हणून याला सतत ढवळत राहायचं आहे आणि छान असं याला शिजवून घ्यायचं आहे। जास्त वेळ लागत नाही, एक 5 ते 6 मिनिट लागतात शिजवण्यासाठी। आणि याला शिजल्यानंतर कसं ओळखायचं, तर असं चमच्याला छान असं कोटिंग येतं, एक लेयर येते, पाहू शकता अशी चमच्याला वरतून एक लेयर येते। या पद्धतीचं मिश्रण झालं की म्हणायचं आपलं हे मिश्रण शिजून तयार झालं आहे, आणि लगेच गॅस बंद करायचा आणि याला थंड होण्यासाठी असंच रूम टेम्परेचरवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे। तर आता मी गॅस बंद केला आहे, याला असंच ठेवून देत आहे। जेव्हा नॉर्मल थंड होऊन जाईल मग त्याला फ्रीजमध्ये आपल्याला 2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। फ्रीजमधून मी इथं 2 तासानंतर काढून घेतलं आहे। तर आता तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असं याचं आईस्क्रीमसाठी जे बेस तयार पाहिजे आपला, तो बेस तयार झालेला आहे। एकदम टेक्स्चर परफेक्ट झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर असं घट्ट होतं। तर आता आपलं ते मिश्रण रेडी आहे चॉकलेटचं। त्याच्यासाठी आता आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1 कप आपल्याला दुधाची साय टाकून घ्यायची आहे। मी इथं 2-3 दिवसाची दुधाची साय साठवलेली, जास्त जुनी नका घेऊ, 1-2-3 दिवसाची साय घ्यायची आणि 1 कप साय वापरायची आहे। अशी साय जर नसेल तुमच्याकडे समजा अवेलेबल किंवा साठवून नसेल ठेवली तर तुम्ही अमूलची फ्रेश क्रीम वापरू शकता 1 कप, आणि त्याच्यामध्ये टाकून मिक्सर मधून अगोदर सुरुवातीला फिरवून घ्यायची आणि नंतर आपल्याला हे जे आपलं फ्रीज मधून काढून ठेवलेलं मिश्रण आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून मिक्सर मधून आणखी एकदा फिरवून घ्यायचं आहे याला। आणि फिरवून घेतल्यावर तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर किती परफेक्ट असं झालेलं आहे। एकदम परफेक्ट बॅटर तयार झालं आहे आपल्या आईस्क्रीमसाठी। तर आता आपण याला सेट करून घेणार आहोत किंवा सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत। तर इथं मी एक काचेचा जार घेतला आहे, याच्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं, जेवढं बसेल तेवढं इथं टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। आता काचेचा जार नसेल तर तुम्ही इथं कुठलंही भांडं वापरू शकता, किंवा आईस्क्रीमचे मोल्ड असतील तर त्याच्यामध्ये, किंवा आपले पाणी पिण्याचे ग्लास असतात त्याच्यामध्ये सुद्धा याला तुम्ही सेट करण्यासाठी ठेवू शकता। असं टाकून घेतल्यानंतर थोडंसं असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे मग एकसारखं होऊन जातं हे मिश्रण। याच्यावरती आपल्याला थोडेसे चोको चिप्स टाकून घ्यायचे आहेत। हे चोको चिप्स मी घरीच बनवलेले आहेत, म्हणजेच आपले होममेड चोको चिप्स आहेत हे। याच्यामध्ये कुठेही मी चॉकलेट वापरलेली नाही, विदाऊट चॉकलेट बनवलेलं आहे। याची सुद्धा मी रेसिपी लवकरच अपलोड करेल आणि तुमच्याशी शेअर करेल ती रेसिपी आहे या चोको चिप्सची। हे वरतून टाकून घ्यायचे। आता याला वरतून आपल्याला असा फॉइल पेपर लावून घ्यायचा आहे। असा फॉइल पेपर जर नसेल अवेलेबल तर तुम्ही याच्याऐवजी प्लॅस्टिकचा पेपर सुद्धा असा लावू शकता, आणि याच्यावरती असं झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला। हा फॉइल पेपर एवढ्यासाठी लावायचा की याच्यामध्ये आपल्याला आईस क्रिस्टल तयार नाही झाली पाहिजे, म्हणजेच बर्फ तयार नाही झाला पाहिजे, म्हणून आपल्याला असा हा पेपर लावून घ्यायचा आहे। आता याला आपल्याला सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे। पण इथं मी काय करत आहे, आपलं मिश्रण राहिलेलं आहे आईस्क्रीमचं आणखी काही, तर इथं मी हे चहाचे ग्लास होते तर त्याच्यामध्ये म्हटलं आपण सेट करू शकतो। तर मी इथं या ग्लासमध्ये हे जे सगळं मिश्रण आहे
ते सगळं व्यवस्थित असं याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि नंतर मग आपल्याला याला सुद्धा असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे, व्यवस्थित सेट होतं म्हणजे मग. आणि नंतर याच्यावरती आणखी आपल्याला चोको चिप्स टाकून घ्यायचे. चोको चिप्स टाकून झाले की याच्यावरती असं छोटे छोटे फॉइल पेपर कट करून याच्यावरती लावून घ्यायचे आहेत आपल्याला, सेम पद्धतीने जसं आपण सुरुवातीला केलं त्या पद्धतीनेच. आता याला काय करायचं, चाकूने थोडंसं असं छोटं होल करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ज्या आईस्क्रीमच्या कांड्या असतात त्या इथं कांड्या लावून घ्यायच्या आहेत. नाही लावलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, कट करून खाऊ शकता. पण मी इथं आहेत माझ्याकडे थोडेसे अवेलेबल, तेवढ्या मी इथं लावून घेतल्या. आता याला सेट करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून दिलं आहे. याला जवळपास 8 ते 10 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे किंवा रात्रभर ठेवून दिलं तरी चाललं जातं. नंतर तुम्ही इथं सकाळी चेक करून पाहू शकता किती सुंदर असं आपली आईस्क्रीम जी आहे ती सेट झालेली आहे पहा. आणि असा हा जो ग्लासमध्ये आपण सेट केलेली आहे ना ती आईस्क्रीम, तर ती पहा तुम्ही किती छान अशी आपली सेट झालेली आहे. ग्लास फाडून काय घ्यायचा आहे आपल्याला, तसं निघत नाही, त्याला ग्लासला फाडावंच लागतं. तर पाहू शकता किती सुंदर असं आपला हा आईस्क्रीम तयार झालेली आहे. ही सुद्धा खूप छान सेट झालेली आहे. मुलाला इथं काही पेशन्स त्याचे सगळे संपलेले होते, त्यामुळे त्याने एकतर अगोदर खायला घेतलेली आहे. म्हटलं ठीक आहे, तू एन्जॉय करतोपर्यंत मला बाकीची आईस्क्रीम डिमोल्ड करू दे. तर त्याने एक घेतलेली आहे, म्हणजे आता माझं टेन्शन गेलेलं आहे. आता मी बाकीची आईस्क्रीम व्यवस्थित अशी डिमोल्ड करू शकते. तर ही सुद्धा तुम्ही पाहू शकता आपली आईस्क्रीम किती छान अशी या कंटेनर मधली सेट झालेली आहे. आता आपल्याकडे काय आईस्क्रीमचा स्कूप नाहीये, माझ्याकडे तर नाही आणखी, तर मग मी इथं छोटा चमचा घेतलेला आहे, जो भाजी घेण्याचा चमचा असतो त्या चमच्याने मी इथं काढून एका बाउलमध्ये सेट करत आहे. हे बाउल आईस्क्रीमसाठी स्पेशल खास मला एका माझ्या मैत्रिणीने गिफ्ट केलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं दिसतंय बाउल सुद्धा आणि आईस्क्रीम सुद्धा खूप छान दिसते. आणि आईस्क्रीमचं टेक्स्चर सुद्धा एकदम परफेक्ट असं आलेलं आहे. याच्यावरती थोडेसे चोको चिप्स टाकून घेतले. नक्की तुम्ही अशी ट्राय करून पहा, खूप छान लागते. आणि घरच्या घरी एकदम स्वस्तात मस्त, बिलकुल असं वाटत नाही की आईस्क्रीम घरी बनवलेली आहे आपण. मुलांना तर खूप आवडली. नक्की ट्राय करून पहा. कशीही सेट करा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, ग्लासमध्ये करा, एखाद्या कंटेनरमध्ये करा, कशामध्येही सेट केली तरी चालते. टेस्ट खूप छान लागते आणि टेक्स्चरही खूप परफेक्ट असं आलेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर प्लीज मला कमेंट करून कळवा की तुमची रेसिपी कशी झाली. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा. बाय बाय. तर आपली आहे की नाही 20 रुपयामध्ये स्वस्तात मस्त अशी आईस्क्रीम आणि बिलकुल बिस्किटचा फ्लेवर येत नाही. असं तुम्हाला वाटेल की बिस्किटापासून बनवली म्हटल्यानंतर बिस्किटाचा फ्लेवर येतो, बिलकुल असं काही होत नाही. खूप छान फ्लेवर येतो. नक्की ट्राय करून पहा. धन्यवाद. बाय बाय.